राहुरी तालुक्यातील एका गावामध्ये राहणारी 26 वर्षीय विवाहित तरुणी सासूच्या घरामध्ये साखर मागण्यासाठी गेली असता तेथे असलेला आरोपी दीर यानं बाजूच्या खोलीमध्ये साखर असल्याचं सांगून विवाहित तरुणीस त्या खोलीत जाऊन पाठीमागून धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं। तर तरुणीनं आरडाओरडा करताच आरोपी दीर यानं तिच्या पोटावर नखं ओरखडली, खाली पाडून लाथाबुक्क्यानं मारहाण केली। तर पीडित तरुणीनं घडलेला प्रकार सासू सासऱ्यांना सांगितला असता त्यांनी देखील पीडित तरुणीला चापटीनं मारहाण करून शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे। या तरुणीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून तिनं तशी फिर्यादही दाखल केली आहे। तर या फिर्यादीवरून आरोपी दीर सासू सासरे यांच्या विरुद्ध राहुरी पोलिसांमध्ये 354 143 147 323 504 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दिनेश आव्हाडे करतायत। माझ्या चुलत्याने मारलं माझ्या मम्मीला। तुझ्या समोर मारलं का? हां। मग तू काय केलं? मी काय नाही केलं। आजीला फोन लावला, मग आजी आली, मग घरी नेलं, मग दवाखान्यात आणलं, मग इलाज चालू होतं। जनावरांचं त्रास सासूचं आहे, दिराचं आहे, दररोजची त्यांची काही किरकिर चालूच असते। मारते त्याला नाही का, ते त्याला हालाला करायला सांगितलं होतं। पोरगी माझी त्याच्याच राजनी झाली म्हणून त्याचे दिराने त्याच्या संग असं केलं। आम्ही पण नव्हतो तिथं नाही का पाहायला, काय झालं काही नाही। त्याच्या पोरांनी फोन लावला, मग सांगितलं आम्हाला, मग आम्ही गेलो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं तिथं। त्यांच्या घरचे फोन आलं होतं। कोणाचा? पोराचा। त्यांनी सांगितलं, बोले नानी तुम काय है? बोले 1 मिनट में आ जाओ, बोले तुम नहीं क्या मेरे अम्मी को डंडे से मारे, बोले उन्होंने बहुत नहीं क्या, चाचा ने मारे, दादी ने मारी, नहीं क्या। किती मुलं आहेत? 3 मुलं आहेत तिला। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।